हाय फ्रेंड्स. तर आज आपण बनवणार आहोत एकदम सोप्या पद्धतीने एकदम टेस्टी अशी फ्लावरची भाजी. त्यासाठी मी एक पाव किलोचा गड्डा घेतलेला आहे फ्लावरचा. त्यानंतर मीडियम साईजचे तुकडे करून घेतले फ्लावरचे आणि स्वच्छ 2-3 पाण्यानं धुवून घेतले. त्यानंतर कढई ठेवली गॅसवर. त्याच्यामध्ये 1 ग्लास पाणी घातलं. पाण्याला उकळी येऊ दिली. त्यानंतर त्याच्यामध्ये 1 चमचा हळदी पावडर आणि थोडंसं मीठ घातलं. त्यानंतर पाण्याला उकळी आल्यानंतर त्याच्यामध्ये फ्लावर टाकून घेतला. आता फ्लावर थोडंसं आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. आता फ्लावर शिजतोय तोपर्यंत मी कांदा चिरून घेतला बारीक. त्यानंतर इथं 1 10-12 पाकळ्या लसूण आणि 1 हिरवी मिरची आणि थोडंसं अद्रक हे वाटून घेऊया, त्याची पेस्ट करून घेऊया. त्यानंतर बघा फ्लावरही छान असा शिजलेला होता. त्याच्यामधलं पाणी काढून घेतलं. त्यानंतर लगेच गॅसवर कढई ठेवली. त्यानंतर त्याच्यामध्ये 2 चमचे तेल घातलं. तेल गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये 1 चमचा हळद, त्यानंतर त्याच्यामध्ये 1 चमचा जिरे घातले आणि त्यानंतर त्याच्यामध्ये अद्रक लसणाची पेस्ट घातली. आता दोन्ही चांगलं असं परतवून घ्यायचं. त्यानंतर बारीक चिरलेला कांदा घालायचा. कांदाही छान परतवून घ्यायचं. लगेचच 1 बारीक चिरलेलं टमाटर घालायचं. टमाटरही छान असं परतवून घ्यायचं. आता हे परतलं गेलेलं आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये 1 चमचा हळदी पावडर, 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा काळं तिखट आणि 1 चमचा किचन किंग मसाला घालायचा आहे. त्यानंतर आता याला छान असं परतवून घ्यायचं. सोबतच 1 चमचा धने पावडर घालायचा आहे आणि मग याला परतवून घ्यायचं. आता हे परतवून झालेलं आहे. तर याच्यामध्ये 1 ते 1.5 चमचा शेंगदाण्याचं कूट घालायचं आहे. आता शेंगदाण्याचं कूट तुम्हाला आवडत नसेल तर नाही घातलं तरी चालेल. त्यानंतर थोडंसं पाणी घालायचं म्हणजे मसाले चांगले शिजले जावे आणि करपले जाऊ नये त्याच्यासाठी. त्यानंतर आता या मसाल्याला छान असं तेल सुटू द्यायचं आहे. आता तुम्ही बघू शकता इथं मसाल्याला तेल सुटलेलं आहे. त्यानंतर उकडलेला बघा लगेचच याच्यामध्ये फ्लावर घालून घ्यायचं आहे. फ्लावर घालून झाला की चांगलं मसाल्यामध्ये 1-2 मिनटं छान असं परतवून घ्यायचं फ्लावर, जेणेकरून सगळा मसाला आणि फ्लावर एकजीव व्हावं. त्यानंतर बघा चांगलं असं मिक्स करून घेतलं. थोडंसं मी पाणी टाकून घेतले. चवीनुसार मीठ घालायचं. चांगलं असं मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर याच्यावर आता 1 ताट झाकून 10 मिनटं छान असं फ्लावर शिजवून घ्यायचं आहे. आता फ्लावर शिजायला वेळ लागत नाही, कारण आपण पहिलंच फ्लावर उकडून घेतला होता. त्यामुळं जास्त वेळ